नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार, पहिल्या टप्प्यात 18 जणांना मंत्रिपदाची शपथ। मालवणात भीषण अपघात, एक जागीच ठार। आणि शपथविधी सोहळा शिंदे सरकारचा, दबदबा कोकणचाच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। मालवण कुणकवळे इथं अवघड वळणावर झाडाला धडक बसून ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी आहे। मालवण चौकेतून कर्नाटक इथं चिरे वाहतूक करणारा ट्रक चौके कसाल मार्गावरील कुणकवळे मारुती मंदिर येथील उतारावर भल्या मोठ्या झाडावर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली। समोरून येणाऱ्या अन्य वाहनाला साईड देण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं बोललं जातं। अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा दर्शनी भाग आणि झाड यांच्या ड्रायव्हर अडकून पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची भीती भीषणता पाहून व्यक्त केली जाते। तर हा क्लीनर गंभीर जखमी झाला असून पत्रा लागून त्याचा कान फाटलाय। त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय। अपघाताची माहिती मिळताच कट्टा दूरक्षेत्र पोलीस, वाहतूक पोलीस, चिरेखाण व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळी धाव घेतली। ट्रक मधील चिरे बाहेर काढताना ट्रक बाजूला करून आत अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते। अपघातात ट्रकची चेस सुटून सुमारे 2 फूट पुढे गेल्यानं अपघाताची तीव्रता अधिकच वाढल्याचं बोललं जात आहे। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। अखेर लवकरच म्हणता 1.5 महिन्यांपासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालाच। भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 जण असे मिळून 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली। भाजप आणि शिंदे गटाकडून राजकारणातील मातब्बरांची अभ्यासू नेतृत्वाची वर्णी लागली। मात्र यातही दबदबा पाहायला मिळाला तो कोकणचाच। शिंदे गटाकडून आमदार उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि भाजपकडून सध्या कल्याण डोंबिवलीचे आमदार असलेले सिंधुदुर्गाचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। सुरुवातीला शिंदे गटाकडून उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपथ घेणारे ते 4थ्या क्रमांकाचे नेते तर मंत्रिमंडळातील 11 क्रमांकाला शपथ घेणारे मंत्री ठरले। तर कोकणातील हे पहिलं नाव समोर आलं। उदय सामंत हे उच्च शिक्षित असून सलग 4 वेळा त्यांनी रत्नागिरी मतदारसंघातून निवडून येणारे ते आमदार आहेत। पाहुयात उदय सामंत यांचा शपथविधी। त्यानंतर श्री उदय सामंत। मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली।
महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. तर सावंतवाडी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत रेकॉर्ड केलाय. उच्च शिक्षित, संयमी, अभ्यासू आणि मराठीपासून इंग्लिश पर्यंत भाषा शैलीवरील त्यांचं प्रभुत्व यामुळे त्यांची जनमानसावर विशेष पकड आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं, तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना त्यांच्याकडून भरघोस निधी आणण्यात आल्याचा दावा केला जातोय. सत्ता संघर्षाच्या काळात तर शिंदे गटाची बाजू मांडण्यात त्यांचा खऱ्या अर्थानं कस लागला आणि त्यातही ते यशस्वीही झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. पाहुयात दीपक केसरकर यांचा शपथविधी. यानंतर श्री दीपक केसरकर. मी दीपक केसरकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी दीपक केसरकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. त्यानंतर भाजपकडून आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते कल्याण डोंबिवली या मतदारसंघाचे जरी आमदार असले तरी त्यांचं मूळ गाव सिंधुदुर्गातलं केसरी. कोकणातल्या प्रत्येक मतदारसंघावर त्यांची पकड आहे. अजातशत्रू आणि भाजपचे कुबेर अशी त्यांची विशेष ओळख आहे. 2009 पासून सलग 3 वेळा आमदार म्हणून ते निवडून येत आहेत. पाहुयात रवींद्र चव्हाण यांचा शपथविधी. यानंतर श्री रवींद्र चव्हाण. मी रवींद्र दत्तात्रय चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेने लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी रवींद्र दत्तात्रय चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खारिज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. खरं तर शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळात कोकणचाच बोलबाला पाहायला मिळाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत. यातून शिंदे गटानं कोकण आपल्या ताब्यात ठेवल्याचं बोललं जात आहे. सिंधुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील सहभागानं आणखीन याला बळ मिळालंय. तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या रूपानं केंद्रीय मंत्रिपदही कोकणकडे आहे. याचा फायदा आता या नेत्यांनी कोकणच्या विकासासाठी करायला हवा. बेरोजगारी समूळ नष्ट करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट आखणं गरजेचे आहे. तरच या सगळ्या मंत्रिपदाचा खऱ्या अर्थानं चीज होईल. एवढंच. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर.
प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657 दूरमार्ग ग्रीन. शिंदे गटाचे प्रवक्ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सावंतवाडीत जल्लोष करण्यात आला. केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वसामान्यांना काय वाटतंय याचा आढावा घेतलाय कोकण 7 लाईव्हनं. पाहुयात ही पहिली प्रतिक्रिया अन व्यक्त केलेल्या अपेक्षा. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार असणारे दीपक केसरकर हे सर्वप्रथम सावंतवाडीचे नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. याच नगर परिषदेच्या इथनं ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली होती. दीपक केसरकर मंत्री झाल्यानंतर इथल्या स्थानिक जनतेला सर्वसामान्य व्यक्तींना काय वाटतंय, त्यांच्या काय अपेक्षा आहेत या आपण जाणून घेणार आहोत. आम्हाला आनंद झाला भरपूर. असंच पुढे प्रगती करून पुढे व्हावं अशी इच्छा आहे आमची. विकास सावंतवाडीमध्ये माझगावमध्ये बाकी ठिकाणी विकास केला पाहिजे. त्यांनी विकासावर लक्ष दिलं पाहिजे. विकास पूर्णपणे केला पाहिजे. चांगल्या शुभेच्छा आहेत. त्यांचे चांगलं काम करावं शुभेच्छा आहे. त्यांच्याने गरिबावर लक्ष ठेवायचं आणि काय ही व्यवस्था होता ती बघायची. सगळी महागाई वाढली ती आज त्यांच्यानी कमी करूची. की आता गॅस 1100 रुपये आलो. गाय गरिबा ती कशी घेतली गाय गरिबांनी त्यांच्याकडे एवढे पैसे देव त्यांना शुभेच्छा आहेत. माझं नाव लक्ष्मण सुरेश दिले. मी सावंतवाडी तालुक्यातील व्यक्ती आहे. आमदार साहेब दीपकभाईंबद्दल माझं खूप चांगलं प्रतिक्रिया आहे. दीपकभाई आमच्यासाठी दिव्यांगांसाठी वगैरे चांगली कामगिरी करतात. ते मंत्री झाल्याबद्दल आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं हार्दिक अभिनंदन सावंतवाडी शहरातर्फे. आणि त्यांना हे घवघवीत यश मिळालं आहे. त्यांनी आता ह्याच्या पुढे लोकांसाठी काहीतरी चांगली कामं केली पाहिजेत. सावंतवाडीतली एक व्यक्ती मंत्रिपदाची शपथ घेतली त्याबद्दल आम्हाला सावंतवाडीकरांना त्याच्याबद्दल अतिशय गर्व आहे. मंत्री झाले आम्हाला आनंदच आहे. सावंतवाडीच्या विकासात त्यांनी भरपूर विकास करावा हीच आमची अपेक्षा आणि काय नाही. आनंदच वाटतो आहे आपल्याकडचे परत एकदा मंत्री झाले आहेत म्हणून. सावंतवाडीचेच आमचे दीपक भाई, त्यामुळे पूर्वीपासूनच ते आमच्या सावंतवाडीसाठी झटत आहेत. आणि त्यांना आता राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री मिळाल्यामुळे चांगला आनंदच होतो आहे. आणि त्यांनी पुढे सावंतवाडी शहरासाठी ते करतायतच, पण जे त्यांचा मतदारसंघ आहे त्यात पण त्यांनी लक्ष घालावं आणि चांगलं काम करावं ही आमची इच्छा. मागणी म्हणजे काय आहेत ते इथल्या समस्या काय आहेत सावंतवाडीच्या ठराविक थोड्याफार आहेत त्यांनी सोडवाव्या. काहीतरी रोजगारांसाठी जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न जास्त करावा असं मला वाटतं. दीपक केसरकरने आता चांगल्यापैकी काम करून या सावंतवाडीचा जास्तीत जास्त कसा विकास साधता येईल हे बघावं. त्यांनी आमदारकी आता फायदा करून घ्यायला पाहिजे. मागच्या टर्ममध्ये त्यांनी काही तसं अजून बरेच आपला ह्याचा जंक्शनचा रेल्वे जंक्शन मेन तो सुद्धा त्यांनी लावायला पाहिजे. कुठेतरी इंडस्ट्रियल हे आम्हाला आनंद आहे आम्हाला आनंद आहे, परंतु त्यांनी जास्तीत जास्त विकास करावा म्हणजे पुढे त्याचं मत चांगलं होईल त्याच्याबद्दल आणि जनमतात त्यांचे हे होईल जास्त आणखी. सावंतवाडीचे आमदार शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथेनंतर सावंतवाडीतल्या जनतेला काय वाटतं, इथल्या नागरिकांना काय वाटतं ही प्रतिक्रिया आपण बघितली. सर्व नागरिकांकडनं त्यांचं अभिनंदन होतं आहे. सावंतवाडीचे सुपुत्र हे मंत्री झाले याचा आनंद व्यक्त होत असताना सावंतवाडीसह जिल्ह्याचा विकास त्यांच्या हातून घडावा आणि जो रोजगाराचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागावा अशा पद्धतीची मागणी, अशा पद्धतीची अपेक्षा आहे. ते दीपक केसरकर यांना मंत्रिपदावर शपथ घेतल्यानंतर व विराजमान झाल्यानंतर शुभेच्छा देत असताना सावंतवाडीतल्या सर्वसामान्य जनतेकडनं व्यक्त केली जाते. विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। सोनवडे तर्फ कळसुली, दुर्गनगर, राणेवाडी, नरवडे जोडणारा गडनदी येथील लोखंडी साकव अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेलाय। सोनवडे दुर्गनगर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला असून दुर्गनगर येथील 700 लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, वृद्धांचे हाल झालेत। तसेच सोनवडे येथील देव ओहोळ आणि मेंढ्याचा ओहोळवरील दोन्ही जीर्ण झालेले साकव कोणत्याही क्षणी वाहून जाण्याच्या मार्गावर आहेत। सततधार पावसामुळे गडनदीला पूर आला असून सोनवडे परिसरात याचा मोठा फटका बसलाय। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। अनेक संघर्षपूर्ण राजकीय घडामोडींनंतर अखेर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळालं खरं, पण आता खरी चर्चा आहे ती त्यांना कोणतं खातं मिळणार। मात्र या प्रश्नावर त्यांनी फार मार्मिक उत्तर दिलंय। पहा काय म्हणाले दीपक केसरकर। बघा, असं आहे की हा छोटा विस्तार होता, त्याच्यामध्ये ऑलरेडी जे बाहेर पडलेले मंत्री होते त्यांची संख्या 6 होती आणि त्याच्यामुळे 3च लोक मुख्यमंत्री महोदय घेऊ शकत होते। आता त्याच्यामध्ये भरतशेठ गोगावलेंचा नंबर होताच, परंतु आयत्या वेळेला काही बदल करायला लागले। त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आमचं नेतृत्व केलेलं आहे प्रतोद म्हणून, त्या पद्धतीने पुढचा जो विस्तार होणार त्याच्यामध्ये 100% ते असणार असं मला स्वतःला वाटतं। केसरकर साहेबांचा मंत्रिगटामध्ये समावेश झाल्याने प्रवक्ते ते पदी ते असणार की नाही, हा शेवटी मुख्यमंत्री महोदयांचा प्रश्न आहे। आणि शेवटी असं होतं की मी मुख्य प्रवक्ता आहे, त्याच्यामुळे रोज मीच बोलत राहिलं पाहिजे असं नाही। अनेक प्रवक्ते आहेत, तुम्ही जर त्यांच्या मुलाखती घेतल्या तर माझ्यावरचा लोड बराचसा कमी होऊ शकेल आणि ज्यावेळेला अत्यंत कॉम्प्लिकेटेड गोष्ट असेल त्यावेळेला मी बोलू शकेल असं मला वाटतं। मंत्र्यांसोबत प्रवक्त्यांची पुढची फळी तयार करतात। प्रवक्त्यांची फळी नसते, प्रवक्ते आणि मुख्य प्रवक्ते अशी विभागणी असते। आणि कारण काय असतं की एका वेळेला अनेक टीव्हींना मुलाखती द्यायला लागतात, आपली बाजू मांडायला लागतात आणि अत्यंत सक्षम अशा प्रवक्त्यांची निवड ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझ्या परीने जे काम करायचं होतं मी केलेलं आहे असं मला वाटतं आणि पुढेसुद्धा मी करत राहीन। परंतु ते विशिष्ट मुद्द्यांवर आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि विशेषतः जी आपली विचारप्रणाली आहे त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर मग त्यावेळेला मुख्य प्रवक्त्यांची भूमिका येते असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे थोडंसं सिलेक्टिव्ह राहून, कारण रोज रोज मी तुमच्यासमोर यायला लागला तर तुम्हीसुद्धा कंटाळणार आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अधूनमधून आठवड्यातून एकदा वगैरे आपण भेटत जाऊ आणि एक चांगली आपण महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने तुमचे जे सकारात्मक इनपुट्स असतील त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू आणि त्याच्यावर अंमलबजावणी करू। मागच्या सरकारमध्ये केसरकर साहेब अर्थ राज्यमंत्री होते, या मंत्रिमंडळात कोणती जबाबदारी असेल असं वाटतं? खातं कुठलंही लहान आणि मोठं नसतं, खात्यामध्ये तुम्ही काम कसं करता ह्याला महत्त्व असतं आणि ज्याला तुम्ही कॅबिनेटचे सदस्य होता त्यावेळेला राज्याचे एकंदरच चाललेल्या कामकाजामध्ये तुम्हाला चर्चा करता येते, त्याच्यामध्ये तुमचे इनपुट्स देता येतात आणि एका तऱ्हेने कॅबिनेट ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते। त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये काम करायला मिळणं हा एक गौरव असतो, एवढ्या मोठ्या राज्यामध्ये कॅबिनेटमध्ये काम करायला
आणि तो गौरव मला शिंदेसाहेबांमुळे मिळू शकला, याचा मला मनापासून त्यांचा मी ऋणी आहे. त्याच्याचबरोबर फडणवीस साहेबांचं सुद्धा नेहमी मला सहकार्य असतं आणि हे आमचे जे दोन्ही नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवीन महाराष्ट्र घडवून दाखवू आणि विशेषतः मोदी साहेबांचं सहकार्य मिळालं तर भारतातलं जे सर्वोत्कृष्ट राज्य आहे ते अधिक उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा काही अभिनंदनाचा कॉल आलाय का तुम्हाला? नाही, मला तर अजून आलेला नाही, पण ते युजली असं असतं की ही जी अभिनंदनं असतात ती ट्विटरद्वारे वगैरे केली जातात आणि ते सगळ्याच मंत्र्यांची केली जाणार. माझं एकट्याचं का करणार, म्हणजे असं काही वेगळं नाही आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांना मिळालेलं मंत्रीपद हे खरं तर कोकणसाठी भूषण आहे, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई स्थित उद्योजक आणि राजे प्रतिष्ठान मुंबईचे सर्वेसर्वा प्रवीणभाई प्रतापराव भोसले यांनी कोकण 7 लाईव्हशी बोलताना दिली. तसेच दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मुंबईत देखील राजे प्रतिष्ठानच्या वतीनं एक भव्य दिव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुळातच दीपकभाईंना जे मिळालेलं मंत्रिपद आहे हे तर कोकणासाठी भूषण आहे. मुळात कोकणासाठी एक उमद नेतृत्व म्हणून दीपक केसरकरांकडे आपण बघितलं जातं आणि कर्तृत्ववान एक शैक्षणिक दृष्ट्या उत्तम असलेले एक नेतृत्व आहे. त्याच्याकडे सगळं कार्यशीलता आहे. असे कार्यशील दीपकबाई आहेत, त्यामुळे यांचं खूप अभिनंदन आहे. त्यामुळे एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक उजारी भेटणार आहे, यातनं उभारी भेटणार आहे आणि नवीन काही करण्याची सगळ्यामध्ये एक भावना निर्माण होणार आहे. कारण का आपण बघितलं की सिंधुदुर्गात आपण फक्त वादविवाद आणि फक्तच आपण एक टोकाच्या भूमिकेत राहतो, त्याच्या पलीकडचे दीपकभाई आहेत. दीपकभाईंनी फक्त विकासाकडे फक्त पाहिलेलं एक चेहरा एक त्यांनी फक्त पाहिलेली एक गोष्ट आहे. त्यामुळे यातनं जी गोष्ट होणार आहे, यातनं जी हे होणार आहे, नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे आणि चांगली गोष्ट आहे. नक्कीच दीपकभाईंना मुळातच मागच्या काही वर्षात जे काही भेटलं नव्हतं, मुळातच दीपकभाईंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळी ओळख भेटलेली आहे, एक वेगळा एक चेहरा भेटलेला दीपकभाईंमुळे. त्यामुळे जर पालकमंत्रीपद भेटलं आता दीपकभाईंना तर या निमित्ताने 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्याला सिंधुदुर्गला एक नवीन एक उमेद, नवीन गोष्ट आपल्याला एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेटू शकणार आहे. त्यामुळे ही चांगलीच अभिमानास्पद गोष्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. मुळातच सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक दृष्ट्या बहरलेला आणि पर्यटन दृष्ट्या असलेला एक जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये चांगला आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. तर अशा दृष्टीने जर आपला विकास समुद्र किनाऱ्याच्या मार्फत आणि पर्यटन विकासाच्या मार्फत झाला तर यातनं आपल्या सिंधुदुर्गला नवीन उभारी भेटणार आहे. नवीन नवीन उद्योग तिथं येऊ शकतील पर्यटनाच्या माध्यमातून, सागरी ह्याच्यातनं माध्यमातून येऊ शकतील. तर या गोष्टीतनं आपण दीपकभाईंकडे बघतो, कारण का दीपकभाईंना ह्या सगळ्याचा दांगडा अनुभव असलेलाच नेता आहे आणि मुळातच त्यांच्याकडे वक्तृत्व शैली आहे, कर्तृत्व आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ती करण्याची क्षमता असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत आहे. नक्कीच त्यांचं स्वागत म्हणजेच निसर्गाने आता जी पावसाने जी सुरुवात केलेली आहे, हाच एक मोठा निसर्गाने दिलेला त्यांना हिरवा कंदील किंवा त्यांचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. नक्कीच सिंधुदुर्ग नगरी पूर्ण त्यांच्या स्वागतासाठी तयार असेल आणि आम्ही राजे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा मोठा नागरी सत्कार करण्याचे आम्ही योजले आहे. कारण का त्यातनं आम्हाला माहित आहे की या सत्कारानिमित्त दीपकभाई नवीन काहीतरी जिल्ह्यासाठी आपल्याला देऊ शकतील. माझा मानस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच, कारण का शेवटी आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात होणं हा महत्वाचा असतो. तर या पद्धतीने मी विचार करतोय एक छोटे कानी मुंबईत होईल, पण मोठे कानी जर आपण करू शकलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण करायचं. दीपकभाईंच्या मार्फत जे मंत्रिपद भेटलेलं आहे ते सिंधुदुर्ग मधल्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तिमान आणि सन्मान झालेला आहे.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी देखील केसरकर कुटुंबियांकडून जल्लोष करण्यात आला. आपल्या आईची इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांचे ज्येष्ठ बंधू दादा केसरकर यांनी दिली. यावेळी ते भावुक झाले. पाहुयात हे एक्सक्लुझिव्ह दृश्य. दादा, भाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. थेट लाईव्ह कोकण 7 लाईव्हवरनं दर्शक बघतायत. भाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाऊ म्हणून काय पहिली प्रतिक्रिया? बोलत असताना तुम्ही म्हटलं होतं आईची पण इच्छा होती, काय सांगाल? नक्कीच कशा शुभेच्छा द्याल या निमित्ताने? अगदी तुम्ही पण भाऊक झालाय. आईची इच्छा तुमच्या पूर्ण झाली आहे. शुभेच्छा कशा द्याल भावाला? चांगलं काम होऊन आणि वाद होऊ नये. जिल्ह्यात सगळ्यांना सांभाळून काम चांगलं काम होऊन आणि वाद होऊ नये. जिल्ह्यात सगळ्यांना सांभाळून काम. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सावंतवाडीतील त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांनी शपथ घेतल्यानंतर दीपक केसरकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय सगळे कार्यकर्ते जे आहेत ते दीपक केसरकर समर्थक आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत. दीपक केसरकर
दीपकभाई हे खरंच हुशार मनुष्य आहे आणि हुशार म्हणून त्यांची पंख छाटण्यात आलेली होती. आज दीपकभाईंना खरं न्याय मिळालेला आहे. दीपकभाई या सिंधुदुर्गचा विकास करतील आणि त्या पलीकडे आपल्या सावंतवाडी मतदारसंघाचा तो चांगला विकास करतील ही आशा आम्हाला आहे. दीपकभाईंना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि शिंदे गटाला सगळ्या मंत्र्यांचं आणि त्यांच्या आमदारांचं अभिनंदन करते. धन्यवाद. मॅडम काय सांगाल, दीपकबाईंचं शेवटपर्यंत नाव चर्चेत नव्हतं, मध्ये नाव काढण्याचा प्रयत्न झालेले होते, अशा वेळी धाकधूक वाढलेली होती का? शिंदे गटाकडे कोणी नाव कट करायला येत नव्हतं, ते आघाडीमध्ये होतं आणि चांगलं खातं दीपकबाईंना मिळवणे. नाव सगळी आमची गुलदस्त्यात होती, ती ओपन केलेली होती. आम्हाला माहित होतं की दीपकबाईचं नाव फायनल झालेलं होतं, एक नंबरला होतं. राजनजी, दीपकबाईंना मंत्रिपद मिळालंय, जल्लोष केलाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? दीपकबाईंचं असं आहे, त्यांचं वैशिष्ट्य आहे, ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी ते सर्वोत्कृष्ट काम करतात. त्यामुळे जे काय खातं त्यांना मिळेल त्या खात्याचा ते कार्यभार अतिशय उत्तमपणे सांभाळतील आणि एक कसा मंत्री असावा महाराष्ट्रामध्ये असे जे चांगले चांगले मंत्री होऊन गेले त्यांच्या पंक्तीत ते निश्चित बसतील, त्याच्याबद्दल आमच्या मनात मुळीच संदेह आहे. आणि तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की दीपकबाईंचं मंत्रिपदाबद्दल धाकधूक होती का, अजिबात नव्हती. आम्हाला माहीत होतं की दीपकबाई हे पहिल्या क्षणापासून मंत्रिपदाच्या यादीत होतेच. 15 ऑगस्टला दीपकभाई आपल्या जिल्ह्यात येणार आहेत. सावंतवाडीत कसं स्वागत होईल? त्यांना जे काय जबाबदारी दिली जाईल त्याप्रमाणे त्यांना पहिल्यांदा सिंधुदुर्गच्या मुख्यालयात जावं लागेल असं मला वाटतं. त्यानंतर ते कार्यक्रम आम्ही निश्चितपणे कार्यकर्त्याचा बसून ठरवणार. दीपकबाईंना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळते, पालकमंत्री पण म्हणून पण दीपकबाई पाहायला मिळतील का? मॅडम, दीपकबाईंना मंत्रिपद मिळाल्यानंतर सावंतवाडीमध्ये कसा जल्लोष केलाय आणि काय पाहिजे ती प्रतिक्रिया आहे? ज्यावेळी दीपकभाईंना मंत्रिपद मिळालं हे आम्हाला कालपासून माहीतच होतं मिळणार म्हणून, कारण मागच्या वेळी देखील भाई आमचे मंत्रिपद ह्याच्यामध्ये होते मंत्री म्हणून. त्यावेळी त्यांनी भरघोस निधी आणलेला आहे, जिल्ह्याचा विकास केलेला आहे, मतदारसंघाचा विकास केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ह्या मंत्रिपदामध्ये भाईंना कॅबिनेट मंत्री मिळणार ह्याची आम्हाला निश्चित खात्रीच होती. कारण मागील काही दिवसात आपण बघितलं असेल जे ज्यांनी कोणी भाईंचं खच्चीकरण केलेलं होतं ते खच्चीकरणाचा हा आजचं हे म्हणजे उत्तर आहे. कारण भाईंचं व्यक्तिमत्व हे अभ्यासू आहे, संयमी आहे आणि त्यासाठीच त्यांची प्रवक्तापदी नेमणूक केलेली होती आणि त्या अनुषंगाने आजची ही जबाबदारी त्यांना दिलेली आहे कॅबिनेट मंत्रीची आणि त्यातूनही जी काय पुढे चांगली जबाबदारी देतील त्याचे ते पूर्णपणे पूर्ण करतील ह्याची आम्हाला विश्वास आणि भाईंनाही विश्वास आहे. आम्ही शिंदे सरकारचे भरपूर आभारी आहोत. त्यांनी भाईंचं जे चांगलं भाईंचं जे चांगले गुण आहेत ते हेरले आणि त्याप्रमाणे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व आनंदी आहोत. सावंतवाड्यात काय पूर्ण मतदारसंघात आणि जिल्ह्यातच संपूर्ण आनंद उत्सव साजरा करणार आहोत. दीपकबाई हम तुम्हारे साथ हैं. दीपकभाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपकबाईंचा केव्हा फोन आला? खरं तर दीपकबाईंना काल मुख्यमंत्र्यांनी उशिरा फोन केला, समस्येत भाईंचा तुम्हाला केव्हा फोन आला? माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे पहिल्यांदा जाहीर केलं होतं की कोणाची नावं त्यांनी जाहीर केली नव्हती, परंतु दीपकबाईंचं नाव हे पहिल्यापासूनच मुख्यमंत्र्यांच्या मनात होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी एक मोठी जबाबदारी दिली होती प्रवक्तेपदाची. त्या प्रवक्तेपदामध्ये त्यांनी जे काम केलं आणि एकनाथ शिंदेंचं चांगल्यापैकी अभिनंदन केलं, त्यांना पूर्ण सहकार्य केलं, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या सुद्धा त्यांनी वाढवली. त्यामुळे त्यांच्यानी आज एक मोठी जबाबदारी दीपकबाईंकडे दिलेली आहे आणि त्यामध्ये दीपकबाई 100% यशस्वी होतील याची आमची इच्छा आहे. मॅडम, महिला म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे दीपकबाईंना मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर? आमची खूप इच्छा होती, मनापासून इच्छा होती त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं आणि ते मिळालं. असा हुशार नेता, अभ्यासू असा नेता शिंदे गटाला मिळाला ह्याचं खरंच भाग्य आहे शिंदे गटाचं. आम्हाला आज खूप अतिशय आनंद होतो की बोलायला पण शब्द सुचत नाही आहे. भाईंच्या या नेते मंत्रिपदाची शपथ घेताना खूप अतिशय आनंद होतोय बघताना. आंबोली सारख्या भागातून तुम्ही प्रतिनिधित्व करता, दीपकबाईंच्या मंत्रिपदाचा आता काय फायदा होणार आहे आंबोली सारख्या भागामध्ये? खरं तर ते केसरकर साहेबांना जे मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं 2.5 वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होतं. कारण हे जे नेतृत्व आहे ते खरोखर कोकणच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा विषय होता आणि त्यांनी नेहमी चौको आणि आंबोली या
ग्रामीण भागावरती प्रेम केलेलं आहे आणि त्याला नक्कीच ते आता योग्य ते दाद देतील. मोरे मॅडम, काय प्रतिक्रिया आहे तुमची भाईंना मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर? आम्हाला ते सर्व महिलांना 100% खात्री होती की शिंदे गटातून भाईंना मंत्रिपद, चांगलं कॅबिनेटचं मंत्रिपद मिळणार, ते 100% माहीत होतं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि पुढे जेव्हा त्यांचं स्वागत आम्ही अगदी जल्लोषाने करू, त्याचं मी अभिनंदन करते. जरा मागे जोरात घोषणा द्या ना. एक मिनिट. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानासमोर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केल्याचं पाहायला मिळतं. कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हच्या माध्यमातून आम्ही जी काल शिंदे गटात जे मंत्रिपदाचे दावेदार होते, जी यादी आपल्या समोर आली होती, त्यामध्ये दीपक केसरकर हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असंच कोकण 7 लाईव्हनं काल अंदाज वर्तवला होता. दीपक केसरकर यांचं नाव यादीत असल्याचं सांगितलं होतं आणि आज दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ ही नव्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ जी आहे ती दीपक केसरकर यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांच्या केसरकर समर्थकांनी, शिवसेनेचे समर्थक असल्याचं ते सांगत शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत दीपक केसरकर यांच्या श्रीधर निवासस्थानासमोर मोठा जल्लोष केलेलं पाहायला मिळत आहे. विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यांना स्थान मिळताच बांद्यात जल्लोष करण्यात आला. भाजपच्या वतीनं कट्टा इथं जल्लोष करण्यात आला. यावेळी बांदा भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यामुळे बांद्यातील अनेक कामं, अनेक प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. पाहुयात बांद्यातल्या भाजपचं सेलिब्रेशन. बांदा गावासाठी आनंदाचा क्षण आहे की आज या मंत्रिमंडळाला बांधव असेल तर भारतीय जनता पार्टी तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या बांद्यामध्ये जे होऊ घातलेलं क्रीडांगण आहे ते लवकरात लवकर या क्रीडांगणासाठी चालना मिळेल आहे. तसेच पंचायत समितीची इमारतीचा प्रश्न आहे, प्रलंबित राहिलेला आहे, तो पण नक्की या माध्यमातून आम्ही लवकरात लवकरच सोडवू आणि बांदा गावासाठी सुजलाम सुफलाम असं गाव आपण बनवू. या बांदे गावासाठी एक पर्वणीच आहे. हे मंत्रिमंडळ म्हणजे बांदे गावासाठी एक पर्वणी आहे. त्या माध्यमातून अनेक विकास कामे या येत्या 3-4 महिन्यामध्ये घालणार आहोत आणि सदैव आमच्या सगळे जे कार्यकर्ते आहेत सदैव आमच्या पाठीच्या या मंत्रिमंडळाच्या पाठीच्या आहेत लवकरात लवकर या बांद्या गावाचा आणखी काय पालट करू. आनंदाचा दिवस आहे. आमच्या हक्काचे माणूस आता दिल्लीला पोचले आहेत. कॅबिनेट मंत्रिपद त्या पाटील आणि आमच्या रवींद्र चव्हाणजींना मिळालेलं आहे. खरोखरच आमच्या सिंधुदुर्गवासियांतर्फे आम्ही त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि आमचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आम्ही आमची सत्ता आम्ही पुन्हा काबीज केलेली आहे आणि या सत्तेचा आम्हाला सर्व महाराष्ट्र आणि बांदा मुख्य खरं चंद्रकांतदादा पाटलांचा आमच्या बांधावर खूप प्रेम आहे आणि या दोघांची जोडी आम्हाला आमच्या बांदा गावचा विकास करण्यासाठी त्यांचा चांगला फायदा होईल आणि त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या सर्वांच्याकडनं शुभेच्छा देते. आणि
आणि सन्माननीय नितेश साहेब राणेंना सुद्धा त्यांची पण मंत्रिपदासाठी वर्णी लागावं अशी मी माझी प्रार्थना करते. आमच्या दादांचा आज या ठिकाणी सन्मान झाला आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाले. दादांना खूप खूप आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून खूप खूप अशा शुभेच्छा देतो की आमचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित राहिले होते. कचऱ्याचा प्रश्न असेल, क्रीडांगणाचा प्रश्न असेल, अनेक आमची इतर बरीचशी कामं अशी अडकलेली होती या दोन वर्षाच्या काळामध्ये. भविष्यात तीच या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मार्गस्थ होतील अशी आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आशा आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. आमदार रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळताच दोडामार्गात भाजपकडून जल्लोष करण्यात आला. या मंत्रिपदामुळे कोकणला फायदा होणार असून पक्षवाढीसाठी आणखीन जोमानं काम करू अशी प्रतिक्रिया दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. दीपकभाई केसरकर आणि मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांना जे कॅबिनेट मंत्रिपद भेटलं त्यांना सर्वांच्या वतीने, दोडामार्गच्या सर्व जनतेच्या वतीने, आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि ज्या खऱ्या लोका तळागाळातल्या नेत्यांना जे मंत्रिपद भेटलेलं आहे दीपकभाईंना व रवींद्र चव्हाण साहेबांना, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि पक्षवाढीसाठी जे काय पक्ष आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत, ते आपण सर्व काम करणार आहोत. आणि पुन्हा एकदा दीपकभाईंना व आपल्या रवींद्र दादांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आणि दोडामार्गचं प्रतिनिधित्व करतात ते मान्य दीपकभाई केसरकर. गेली 2.5 वर्ष त्यांना कुठल्या प्रकारे संधी त्याकडे मिळाली नव्हती आणि आज त्यांनी एक मोठा बहुमोल असा निर्णय घेऊन आज शिंदे गटामधून त्यांना जे मोठं कॅबिनेट मंत्रिपद या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे आज दोडामार्गवासियांचं आणि संपूर्ण सर्व लोकांच्या वतीने आम्ही त्यांचं त्या ठिकाणी आम्ही सर्वांच्या त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आणि त्याचप्रमाणे आमचे मित्रपक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांना पण त्या ठिकाणी एक मोठी जबाबदारी, त्यांना पण मंत्रिपद मिळालं आहे, त्यांच्यासुद्धा आम्ही दोडामार्गच्या वतीने आम्ही ते आभार व्यक्त करतोय. आणि जी कामं आपली विकास कामं जी रखडलेली आहे, जी कामं होणार आहे ती ह्या 2.5 वर्षामध्ये थांबलेली, ती कुठेतरी आता ह्या कामांना गती मिळणार आहे. आणि खरोखर दोडामार्गचा विकास हा सगळ्या भागातून होणार आहे. त्यामुळे पर्यटन असो, इतर रोजगार असो, युवकांना नवीन रोजगार, MIDC असो, सर्व जे काही रखडले प्रश्न आहेत ते मार्गी लागतील असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आमचा सर्वांचा आग्रह असणार. आणि आम्ही ही कामं सगळी करून घेणार आणि ह्या जनतेला एक विश्वासाचं सरकार या ठिकाणी देणार अशी आम्ही सर्वांच्या वतीने ग्वाही देत आहोत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी शपथ घेताच शिंदे गटातील शिवसैनिकांनी कणकवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जल्लोष केला. फटाके वाजवून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. शिंदे गटातील आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांनी शपथ घेतल्यानंतर कणकवली येथील छत्रपती शिवाजी चौक इथं शिंदे गटातील समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय आंग्रे, संदेश पटेल, भूषण परुळेकर, सुनील पारकर, शेखर राणे, भास्कर राणे, सुनील हरमलकर, दीपक राऊत, चिन्मय राणे, बाबू आचरेकर, बाळू पारकर, संदीप खानोलकर, बाळू मेस्त्री यांनी आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे शिवसेना नेते सतीश सावंत यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले संजय आंग्रे यांनी शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.
मध्ये आनंदोत्सव साजरा करत आहे. शिंदे गटाचे जे समर्थक आहेत ते इथे आहेत उपस्थित. आपण पाहतो आहोत की लाईव्ह दृश्य शिंदे गटातले आमदार आहेत ते उदय सामंत यांनी आता शपथ घेत आहेत आणि हा शपथविधी घेत सुरू असतानाच कणकवलीतील शिंदे समर्थक जे सैनिक आहेत ते इथे आनंदोत्सव साजरा करत आहेत, फटाके लावून आनंदोत्सव साजरा करत आहेत. आपण पाहतो आहोत की येथे भूषण परुळेकर आहेत, बाळू पारकर आहेत, शेखर राणे आहेत, हरमलकर आहेत, खानोलकर आहेत. हे सर्वच हे शिंदे गटाचे समर्थक आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि हे आनंदोत्सव साजरा करत आहेत. आपण पाहतो की लाईव्ह दृश्य पाहत आहोत की कशा पद्धतीने हे आनंदोत्सव साजरा करत आहेत, फटाके लावून आणि तसेच हा आनंदोत्सव फटाके वाजवून साजरा केलेला आहे आणि ते घोषणा देत आहेत. आपण पाहतो की घोषणा देत आहे. आपण त्याची प्रतिक्रिया घेणार आहोत. मोठमोठ्याने घोषणा सुरू आहे. शिंदे गटातील जे समर्थक आहेत ते घोषणा देत आहेत. मला दोन शेखराने आपण आहात आनंदोत्सव साजरा केला, काय सांगू इच्छिता? काय सांगू इच्छिता? म्हणून एक आम्हाला अभिमान आहे त्यांच्याबद्दल आणि सिंधुदुर्गचा सुपुत्र आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा शपथ घेतोय. या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यायाने रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल हीच भावना आमच्या मनात आहे आणि पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र उच्च शिक्षित आहेत, स्वतः उद्योगधंद्यातून पुढे आलेलं एक व्यक्तिमत्व सामंत परिवारातील उदय सामंत हे मला वाटतं महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये मला तिसऱ्या वेळी मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि कोकणला त्यांचा फायदा होईल. खरोखरच ह्या शिवसेना भाजप युतीमध्ये उदय सामंत आमचे माजी पालकमंत्री यांना स्थान दिल्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांचं खरोखर अभिनंदन करतो. तसंच माजी पालकमंत्री उदय सामंत यांचं दीपक केसरकर यांचंही मंत्रिपदामध्ये स्थान दिल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. आणि खरोखरच येणाऱ्या नजीकच्या काळात शिवसेनेचा तिन्ही तंजावत आणि 100% शिवसेनामय सिंधुदुर्ग करणार एवढं सांगतो. शिवसेनेचं महत्त्वाचं पद होतं उद्धव ठाकरेंचं, तरी देखील आपण शिंदे गटाचा आंदोलन काय सांगतो? हा आम्ही छोट्या कार्यकर्ते नाही, जे काय वरती निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ. आपण त्यांच्या एवढं बोलण्या एवढं आपण काय मोठे नेते नाही, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. आज रत्नागिरी जिल्ह्याचे उदयजी सामंत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आमचे आमदार दीपकभाई केसरकर हे दोघांना पण कॅबिनेट मंत्रिपदामध्ये आज शिंदे साहेबांनी जो हे दिलेला आहे तर आम्हाला खूप आनंद आहे आणि भविष्यात त्यांच्यामार्फत आम्ही जनतेची मोठ्या प्रमाणात कामे करू आणि उदयाचं हे करू. निश्चितच येथे भास्कर राणे आहेत. राणे काय सांगू इच्छिता? आनंद साजरा करताय आपण. आम्हाला हे दोन्ही सुपुत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे आता ज्यांनी पालकमंत्री मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर खूप आम्हाला आनंद झालेला आहे. याच्यापूर्वी आपल्या जिल्ह्याला आपला विकासाच्या बाबतीत न्याय मिळेल असं तुम्हाला ग्वाही देतो. आणि यापुढे जी आता या दोघांची जी संघटना आहे ती जिल्ह्यामध्ये भरभराटी राहील. भूषण परुळेकर देखील आहेत, बहुसंख्येने शिवसेनेत. काय सांगू इच्छिता तुम्ही? हिंदुरुद्र सम्राट तुम्ही शिंदे गटाच्या सोबत होतात, मध्ये काही वेगवेगळ्या घडामोडी घडल्या तरी तुम्ही समर्थन दिलं, काय सांगू इच्छिता? हिंदुरुद्र सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचाराने, हिंदुत्वाच्या विचाराने हे स्थापन झालेलं शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालचे सरकार आहे आणि या सरकारच्या पूर्णपणे आम्ही भक्कमपणे पाठीशी आहोत. आणि या सिंधुदुर्गाचे सुपुत्र असतील उदय सामंत असतील, दीपकभाई केसरकर असतील, या ठिकाणी आज मंत्रिपदाची शपथ घेत आहे. या जिल्ह्यासाठी दुसऱ्या आनंदाचा क्षण नाही. निश्चितच हे होते भूषण परुळेकर यांनी सांगितलं आहे जिल्ह्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आपण पाहिलं की कशा पद्धतीने हा आनंदोत्सव साजरा करत आहे. तेथे आपण पेढे देखील वाटताना दिसत आहेत. सर्व शिवसैनिक आहेत ते एकमेकांना पेढे देऊन आनंदोत्सव साजरा करत आहेत, पेढा भरवत आहेत. आताच उदय सामंत यांनी जी शपथ घेतली आणि त्यानंतर हा शपथविधी सुरू असतानाच कणकवलीमध्ये
शिंदे समर्थक शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आपण पाहतो की लाईव्ह दृश्य ही आनंदोत्सव साजरा केल्यानंतर जी आता ही जो चौक आहे कणकवली पटवर्धन चौक आहे येथे लाईव्ह दृश्य होती. फटाके लावले, त्यानंतर मिठाई वाटली, पेढे वाटले आणि सर्व येथे चौकातील सर्वांना पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करत आहेत. कणकवलीमध्ये शिंदे समर्थक गट आता पुढे उघड येत आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दीपक केसरकर यांना देखील शपथ घेणार आहेत. त्यामुळे कुठे त्यांनी सांगितलं की त्यांचे अभिनंदन आहे असं देखील या गटाने सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत. सर्वच जे शिंदे समर्थक आहेत त्याच्यामध्ये भूषण परुळेकर आहे, बाळू पारकर, सुनील पारकर, शेखर राणे हे सर्व समर्थक आता एकत्र आले आहेत आणि हे समर्थक आता शिवसेना च्या घोषणा देत आहेत, शिवसेनाचे जयघोष करत आहेत. संपूर्ण जे वातावरण आहे ते खूप येथे शांततेचं आहे आणि तरी पद्धतीने हे सर्व घोषणा देऊन शिवसेनेच्या पाठीमागे आणि उदय सामंत यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत आहेत. कोकण सात लाईव्ह, उमेश बुचडे, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार, पहिल्या टप्प्यात 18 जणांना मंत्रिपदाची शपथ. मालवणात भीषण अपघात, 1 जागीच ठार. आणि शपथविधी सोहळा शिंदे सरकारचा, दबदबा कोकणचाच. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.